तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय. मी सकाळीच उठून माझे कामं आवरून आंघोळ करून पूजेला सुरुवात केलेली होती, कारण आज माझ्याकडे टाईम खूप कमी होता. मी माझी पूजा आवरली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. विहारातल्या एका आईने मला सकाळीच 3 लिटर हे दूध आणून दिलेले आहे, जे की त्या सर्वजणी रात्री त्यांनी सर्वांनी पैसे सर्वजणी गोळा करून त्यांना खीर बनवण्याचा ठरवलेला होता. तसं आमच्याकडे खूप असते म्हणा, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असं मोठा पण प्रोग्राम असते, पण ह्या वेळेला काही जण जसे बुद्ध गया गेलेले तर रात्री काही बायांना पैसे गोळा केले, वर्गणी केली जशी ज्याच्यातून जितकी होती तितकी, आणि त्या पैशामध्ये 3 लिटर दूध आणून दिलं. आणि हे ड्रायफ्रूट्स आहे काही अशी त्यांनी माझ्याजवळ त्यांनी खीर बनवायला दिलेली आहे. म्हणजे माझं घर जवळ पडते आणि बाकीच्यांचं घर दूर पडते, म्हणून तर ते प्रत्येक वेळी मला सांगतात. काही कारण लागलं का मला सांगतात. ते साखर पण आणून दिली, सर्व दिलं, म्हणजे ज्यांना जितकं दान द्यायचं आहे ते देऊ शकतं. दूध हे सर्व आणून दिलेलं आहे. मी तांदळाची खीर बनवत आहे. मी तांदूळ आताच 1 तास आधी भिजवायला टाकलेलं आहे. त्यात थोडं तूप टाकते. हे तूप बबलूच्या मित्राने पाठवलेलं आहे. घरी बनवतात, त्यांच्याकडे म्हशी आहे, ते घरी बनवतात. माझ्याकडनं आज शिलेचं पालन झालेलं पाहिजे म्हणून झालं पाहिजे ते करत आहे मी, कारण प्रत्येक वेळेस माझ्याकडनं ज्या दिवशी उपवास ठेवला त्या दिवशी ऐन वेळेवर मला जास्त भूक लागते. मी चहा घेत नाही, पण त्यावेळेस मला अद्रक चहा प्यावं वाटते. म्हणून हे आपले विकार आहे म्हणा, की आपल्याला चांगल्या गोष्टी करू देत नाही, वाईट गोष्टीच करू देते. पण मी आज पूर्णपणे काटेकोरप्रमाणे शिलेचं पालन करणार. नो मेकअप, नो लिपस्टिक, नो परफ्यूम, नो कॉस्मेटिक. खूप लेट झालेलं आहे. आता आई टमाटरची चटणी बनवली आहे ना, आता मी पोळ्या करते पटकन. भजे पुरी बनवत होती, पण माझ्याकडे वेळ नाही आहे, तर भजे आईनं बनवून आणलेले आहे आणि पुऱ्या इकडे घेऊन आलेली आहे. असं करून आम्ही आता थोड्या वेळात डब्बा पॅक करणार आहे विहारात जायसाठी. विहाराची वंदना सुरू झालेली आहे. आता पटकन फक्त 4 पोळ्या करतो, लगेच जातो. मी 12 वाजायला 10 मिनिटं कमी होती तेव्हा विहारात पोचलेली होती. फटाफट आईने मदत केली म्हणून पटकन स्वयंपाक झाला. दिव्या, चिंकू, माझी देराणी, माझी आई तिकडे बसलेली होती. तसा आईने पण डबा बनवलेला होता. आईने आलू वाटाण्याची भाजी, पुरी, भजे, खीर हे सर्व बनवलं होतं. आई म्हणत होती की तू डबा नको घेऊ, पण मला चांगलं नाही वाटलं, कारण शक्यतोवर माझ्याकडून जितकं दान होते तितकं मी करणार होती. ते थोडंसं का न होय, मग सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. सर्वजण आपापला डबा शेअर करतात. कोणी पुरणपोळी आणली होती, कोणी आंब्याचा रस आणलेला होता. मी खीर बनवली, त्या खिरीची तारीफ सर्वांनी केलेली होती. खरंच खूप छान खीर झालेली होती. मला खूप वेळ लागला खीर बनवण्यासाठी. त्या चक्करमध्ये माझा स्वयंपाक पण नाही झालेला होता. रात्रीचे 8 वाजता परत मी वंदनेसाठी विहारामध्ये गेलेली होती. तिथे आमच्या सर्व संघांच्या बाया रात्री आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आमच्या मुलींचा प्रोग्राम ठरला की आपण भीमटेकडीवर जाऊ. भीमटेकडीवर गेल्याच्या नंतर असे खूप छान रॅल्या आलेल्या होत्या प्रत्येक एरियातून. तशी मी भीमटेकडीवर 3-4दा गेलेली आहे आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी पहिल्यांदाच गेलेली होती, म्हणून मला खूप आश्चर्य वाटत होतं की किती छान छान रॅल्या, डेकोरेशन असे होत्या तिथे आणि खूप गर्दी होती. काही जणी टेकड्यावर आलेल्या नाही, म्हणजे भीमटेकडीवर असं बुद्धाचं विहार असं टेकडीवरती आहे ना, तर काही जणी वरती टेकडीवर चढल्या नाही, काही जणी आल्या. तर मी, माझी देराणी आणि दिव्या आम्ही वरती दर्शनाला गेलो. टेकडीवर चढताना बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आलेली होती, तर सर्वजण असे एकदम एक स्थिर थांबलेले होते. कोण म्हणतो माझा समाज असुशिक्षित आहे म्हणून, असुशिक्षित असता तर आज बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी असा एका ठिकाणी असा स्थिर उभा राहिलेला नसता. त्यानंतर मी टेकडी चढली. टेकडी चढल्याच्या नंतर मी बुद्धांना वंदन केलं आणि प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे अधिष्ठान त्यांनी सजवलेले होते. त्याच्यानंतर मी वरती गेली की तिथं वर्षवासाचा ग्रंथ बसत असतो, तिथे पण खूप मोठं अधिष्ठान होतं, खूप छान सजवलेलं होतं. तिथे जाऊन मी वंदन केलं आणि परत आम्ही सर्वजणी 10-10:30ला घरी येऊन गेलो. इथलं पण अधिष्ठान खूप छान सजवलेलं होतं. तिथे जाऊन मी वंदन केलं आणि परत आम्ही घरी आलो.
नंतर मी वरतं चढली. वरतं चढून मी बुद्धांना वंदन केलं आणि सगळीकडे असे छोटे छोटे अधिष्ठान मांडून छान सजवलेलं होतं. त्याच्यानंतर परत मी एका ठिकाणी त्याच्याही वरतं गेली का जिथे वर्षवासमध्ये ग्रंथ बसतो तिथलं पण अधिष्ठान खूप छान सजवलेलं होतं. मी तिथे जाऊन वंदन केलं आणि परत आम्ही सर्व आमच्या घराकडे निघालो. मी 12 वाजायला 10 मिनटं बाकी होते तेव्हा आली, पटकन आली. हे चिंकू आहे, हे दिव्या आहे, बाजूला बसलेली माझी देराणी आहे, माझी एक तिकडे बसलेली होती. कोणी आंब्याचा रस बनवला होता, कोणी पुरणपोळी बनवली होती. आईनं वरण भात, आलू वाटाण्याची भाजी, भजे, खीर बनवलेली होती. तसं तर मी डब्बा बनवायची काही आवश्यकता नव्हती, पण मी तरी पण बनवून घेतलेला होता फटाफट. शक्यतोवर आपल्याकडनं पण थोडंफार दान झालं पाहिजे होतं आजच्या दिवशी, कारण आज हे सर्वांनाच उपसत होता. तर सर्वच जण 12च्या आतमध्ये जेवण केलं यांना. प्रत्येक पौर्णिमेला ह्या संघाच्या बाया असेच सामूहिक भोजनदान करतात. मी एकट दुक्कट वेळा येते, मी जास्त वेळा येत नाही. दिव्या मला बोलली तुझा स्वयंपाक झाला नसेल तर तू लवकर ये, पण आई होती म्हणून फटकन होऊन गेला स्वयंपाक आणि मग मी आली. रात्रीचे 8 वाजता परत संघांच्या बायांनी बुद्धवंदना घेतली आणि थोडं काकूंनी प्रवचन दिलं. प्रत्येक पौर्णिमेला आमच्याकडे भंतेजी असतातच, पण ह्या पौर्णिमेला नव्हते. तर आमची रंजना काकू पण छान प्रवचन देते. वंदना घेतली, त्यांनी प्रवचन दिलं आणि मग रात्रीचं मुलींचं चालू होतं कुठं जायचं. मग आमचं भीमटेकडी जायचं होतं. तर भीमटेकडीला जाऊन इतकं छान माहोल होतं तिथलं. भीमटेकडीला खूप गर्दी होती. अशा खूप रॅल्या आल्या होत्या, सगळ्या एरियामधून रॅली आलेली होती. आणि मी तर पहिल्यांदाच म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदाच भीमटेकडीवर गेलेली होती. याच्या आधी मी गेलेली होती, पण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी पहिल्यांदाच गेलेली होती. असं खूप छान सजवलेलं होतं, खूप गर्दी होती, खूप गरम होत होतं, पण तरी पण मी म्हटलं आम्हाला दर्शन करायचंच आहे. तर खूप गर्दीत अशी लाईन लावून आम्ही दर्शन घेतलेलं होतं. अर्ध्या जणी खालीच बसल्या होत्या गर्दीमुळं आणि गरमीमुळं. मी, शेजल, साक्षी, दिव्या आम्ही 4 जणी निघालो. मग छान सजवलेलं होतं भीमटेकडी. मला तर खूप कंटाळा येत होता जाण्याचा, पण बरं झालं ना गेलीस. आणि खूप मस्त बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येत आहे. कोण म्हणतो माझा समाज असुशिक्षित आहे म्हणून? जर असुशिक्षित असता तर असा एक स्थिर राहिला नसता. बघा किती मनाला हिरावून घेणारं दृश्य आहे. बाबासाहेबाच्या पुतळेला मानवंदना देत आहे सर्वजण. असे सर्वजण आपापल्या जागी थांबलेले आहे. जशी की राष्ट्रगीत होत आहे, राष्ट्रगीतच होती, पण ते अशी भारतावर नव्हती, अशी बाबासाहेबांवरची राष्ट्रगीत होती ती.
मानवंदना झाल्याच्या नंतर मी वरती गेली आणि भगवान बुद्ध यांना वंदन केलं. सगळीकडे मस्त सजवलेलं होतं, असे छोटे छोटे अधिष्ठान मांडलेले होते. इथे पण एक अधिष्ठान होतं. त्याच्यानंतर मी वरती गेली, जिथे हे वर्षवासात जिथे ग्रंथ बसते ह्याच ठिकाणी ग्रंथ बसत असतो. आणि तिथं पण मी वंदन घेतलं आणि नंतर मी परत घरी आली.